कपितजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरे पुचा मी तू पण नवरे रे सुख अक्षयी होय रे प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा सुख ब्रह्मानंदी होय गगने आनंद नमाया प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा लक्ष्मण म्हणे घ्या हो लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा शिवहार स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तः न्यायेन मार्गेण मयि महिषा गोब्राह्मणेभ्यस्तु नित्यं सुखं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन वित्तय सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाह सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां पञ्चाक्षरतनोद्भूतान् पञ्चतत्त्वादिनायकान् पञ्चब्रह्ममया नौमि पञ्चाचार्यान् जगद्गुरु
मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्येतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हस्ते कुरंगं गिरिमध्यरंगं शृंगारितांगं गिरिजानुसंगं मूर्धेन्दुगंगं मदनानुभंगं श्रीशैललिंगं सहसा नमामि। शान्तं पद्मासनस्थं शशिधरमकुटं पंचवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुमेधं दक्षभागे वहन्तं नानालंकारदीप्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि। आनंद कंद करुणावरणारे भगवान सोमेश्वराला अंबा जगदंबा जगज्जननी जगन्माता पार्वतीला जगदादि वंदे जगदा जगदुरु रेणुकादि मूल पंचाचार्यांना बसवादी परमगणांना मन्मतादी शिवसंतांना महाराष्ट्राच्या भूमीत नानाविध अनेक संप्रदायामध्ये अनेक संत उदय आले। त्या संत परंपरेला गुरु कांचबसवेश्वर शिवाचार्य महाराजांच्या गुरु परंपरेला लिंगैक्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पावन स्मृतीला नतमस्तक होऊन चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह आजचा शेवटचा दिवस, सांगात्याचा दिवस, काल्याचा दिवस, भंडाऱ्याचा दिवस, प्रसादाचा दिवस, एवढ्या दिवसाचा आजचाही आहे। जे काही 8 दिवस केलं ते त्याचं फळ मिळण्याचा दिवस म्हणजे 8वा दिवस। 8वा दिवस कशासाठी असतो तर आठवण्यासाठी असतो। आणि आठवत असताना काय काय आठवतं याचंही स्मरण झालं पाहिजे की मागील किती वर्ष आहे आपलं 11वं ना, सप्त्याचं 11वं वर्ष आहे ना महाराज। याचा काही गोंधळ तुम्ही इथे विचारू नका, आपण बंदरू मध्ये शिवहार जसं नदीचा उगम सांगता येत नाही, नदीचा अंत सांगता येत नाही, त्या पद्धतीने आमच्या सप्त्याचा अंतही सांगता येणार आणि उगमही सांगता येणार। पाऊस आला की वाहते आणि उन्हाळा लागला की कोरडी पडते। नदी चालू आहे का बंद आहे हेही आम्हाला नाही कळत। अशी परिस्थिती आमची या सप्ताहाची आहे। पण वर्ष कितवं का असेना, पण पुढलं वर्ष 12 वर्ष आहे। कारण मला आठवतं मी आल्यापासून सातत्य ठेवलेला आहे, चालू आहे त्याचं, म्हणून 12 वर्ष पुढल्या वर्षी म्हणजे एक तपाचा कालावधी बंद का पडना। झाड तोडल्यानंतर पुन्हा रोपटं लावले त्याचे फळं पुन्हा खायला येतच असतात का? खात नाहीत का आपण? मी इथलं झाड तोडलं खाऊ त्या पद्धती कीर्तनाच्या निमित्तानं उभे असलेले आमच्या स्वामीपासून ते इकडं त्यांची दोघांची नाव माहीत नाही त्याच्यामुळे उमाकांत शिराळे, शंकर भालेराव पळसकर, नाही ते पांडुरंग मामाची ओळख आहे, शरद पळसकर अप्पा आहे। तिकडं गावातले बाहेरून आलेले फुलकळसचे गावातले महिला मंडळ, बाहेरचं महिला मंडळ, सर्वजण दोन्ही मृदंगाचार्य वेदमूर्ती माहेश्वर मूर्ती स्वामीजी इथं उपस्थित आहेत। गावचे आमचे वेदमूर्ती माहेश्वर मूर्ती पंडित महाराज आहेत। कीर्तन माझ्याकडे आहे पण विना ज्यांच्याकडे आहे ते असे महाराज उभे स्वामीच आपले इथले। आणि आपण सर्वजण साऊंड सिस्टम वाले आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं तर त्यांना वाईट वाटेल। कसा कीर्तन करतो 2 तास बघतो मी तुझ्याकडे। अवघड प्रश्न जीवनात आहे। लोक कधी कधी घरात घाबरत नाहीत पण माईक वाल्याला घाबरावं लागतं आम्हाला। आम्ही तुम्हाला कुणालाच घाबरत नाही, काही गरजही नाही तुम्हाला भ्यायची, पण त्यांना भ्यावं लागतं। जर थोडंसं एवढं चांगलं दिलं तर आवाज थोडासा चांगला मोकळा सोडला ना, काय झालं रात्री ही तशीच अवस्था झाली आहे, काल सकाळची अवस्था तशीच आहे, आजची तशी म्हणली तर उद्यापासून कीर्तन बंद आपले। का बरं? आवाजच निघत नाही, करणार काय? पण थोडासा मोकळा आवाज दे म्हणजे मध्ये ओढू नये माझा आवाज, एवढंच। आता सध्या ओढतंय, याला काय बदल करता येते? मीठ दिला तर चांगलं होतंय, गेम दिला तर मोकळा आवाज येतोय, थोडासा बेस दे म्हणजे माझा मुळातला आहे ते ट्रबल देऊच नको, कारण ते वाढतं बरोबर। शिवहार तुमच्या हातात आमचं जीवन आहे अर्ध्याच्यावर। जरी आमचा संसार कोणासोबत आहे जर विचारलं कधी, तुमच्यासोबत नाही, आमचा संसार या साधनासोबत चालू आहे सध्याला। फिरत्या साधूचा संसार कशात तर साधनात गेलाय।
आणि हे साधन आहे सध्याचं कीर्तनाचं साधन काय जर विचारलं टाळ मृदंग हे आता ते नाही राहिलं. ते नसलं तर एखादं चाल पण माईक चांगलं पाहिजे बरोबर नाही पळस आपण नाहीतर आम्ही ओरडून घ्यायचं पण आवाजच लोकांपर्यंत पोहोचत नाही काय उपयोग. पण आमचं साधनाचा पसारा काय तर साधन पसारा टाकून या हे सगळं सोडून देऊन आपलं कितवं का वर्ष असं नाही इथंच होतो ना आपण कितवं का असं ना चालत असलेला सुंदर असा शुभनाम सप्ताह उत्साहामध्ये बरा उत्सव वाटला मलाही थोडासा उत्साह मलाही वाटला. कशामुळे वाटला काय वाटलं ते अनेकांना कळालं असेलच. कधीच इथं मुक्कामाला आलो नव्हतो पण रात्री आलोय. अनेकांना शॉकही बसला की मग येतच नाहीत आले कस काय बाबा थांबतच नाही तर आला कस काय काल आहे तस्मेन मा जवळच तुमच्या कीर्तन होतं रात्री नवगरवाडीला तिथलं करून पातीला जायचं आणि पुन्हा इथं यायचं. इथून 80 जायचंच आहे त्यापेक्षा 80च्या अगोदरच थांबलेलं काय वाईट आहे. म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला. असं काही एवढं कुतूहल करण्याची गरज कालाप्रमाणे काळाच्या ओघामध्ये तसं जसं राहता येईल तसं राहायचं असतं. मलाही वेळेवर येता आलं नाही तर तिथून गेलो असतो झोपलो नसतो उठलो नसतो उठलो तरी तर आलो नसतो. तुम्ही मग फोनवर फोन केले असते. आज कोणाचा फोन आला का मला कोणाचाच नाही. कुठपर्यंत आलं कोणी विचारलंही नाही. एवढा फरक असतो माणसाचा. म्हणून माणसानं दुरून डोंगर साजरे म्हणतात ते चांगलं आहे. दूर राहिलेलं बरं असतं. एकाने विचारलं नाही फक्त शंकर शेवटी आला सुरू करू का म्हणलं आता लगेच का कर बाबा तुझं गाव आहे बरोबर. माणसाच्या जीवनात प्रसादाच्या प्राप्तीसाठी जीवन किती तडपडतंय. आम्ही कशासाठी हा अट्टहास केला तर प्रसादाच्या प्राप्तीसाठी एवढा अट्टहास आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा कशासाठी हा अट्टहास. आजचा दिवस म्हणजे कोणता दिवस तर मुक्तीचा दिवस आहे. मिळणारा दिवस आहे. प्राप्त करून घेण्यासाठीचा दिवस आहे. पण आम्हाला काय प्राप्त होईल ही कधी आपण अपेक्षाही भगवंताकडे करत नाही. म्हणून गुरु प्रसाद घेत असताना प्रसादाचे अनेक प्रकार सांगितले. देवाचा प्रसाद सांगितलाय संताचा प्रसाद सांगितलाय गुरुचा प्रसाद सांगितलाय नवे घरातलाही प्रसाद सांगितलाय. पण प्रसाद अन्नालाही म्हणतात कारण जे लिंगार्पित कर्म परमाची धर्म जाणून यावर मग प्राणी सुखावला जे सांगितलं जातं तर लिंगार्पित जे जे आम्ही त्या भगवंताकडे दाखवतो समर्पित करतो ते सगळा प्रसाद असतो. आणि तो प्रसाद मानवी जीवनात आम्हाला प्रसाद म्हणलं की आम्ही कशात घेतो. आज काय प्रसाद आहे सगळं गाव धुवून येतं ना आणि 7 दिवस काय होतं मग प्रसादच होता ना. आले का सगळे नाही आणि आजच का आले तर त्याला माहिती आहे आजच्याला प्रसाद म्हणतात आणि कालच्याला पंगत म्हणतात. शिवहार कारण प्रसाद नाव आहे. रोजचा अन्नदात्याचं नाव होतं. आजच्या ह्याच्यात कोणता अन्नदाता महाप्रसाद आहे. मग सगळं गाव धुवून येतं का बर पंगत नाही येते प्रसाद आहे. म्हणून आपण सर्वजण या प्रसादाला उपस्थित राहत असतो. घेतलेला अभंग वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांचा आहे. 5 चरणाचा आहे. सगळ्याच्या पाठांतरातला आहे. सगळ्याला माहीत असलेला आहे. प्रत्येक गावागावात आजपर्यंत किती सप्ते झाले त्या सप्त्याचा शेवट याच अभंगावर झालाय. ते काही नवं सांगायची गरज तुम्हालाही नाही मलाही नाही. कुठल्याही गावात गेलं तर एकच प्रसाद आहे. त्याच्यासाठी अभंग बदल कारण या अभंगाला महत्व काय तर अनुभूतीतला अभंग आहे. सहज नाही भेटला. 20 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ काय तर हा गुरुप्रसाद आहे. प्रसाद कशा रूपाने मिळतो. आमचे लोक आजकाल महाराजांना हार बिगळ्यात घातला तर महाराजाचा प्रसाद आहे म्हणून घरला घेऊन जाते. किती वेळासाठी असतो तो. एखाद्या मंदिरातलं फुल जरी भेटलं तर त्याला वाटतं प्रसाद आहे देवाचा घेऊन जातो घरला. किती वेळासाठी आहे. हा सूर्य उजळून दुसरा सूर्य पण कोमेजून जातो. तो एक दिवसाचा प्रसाद आहे. किंवा एखाद्या महाराजांना सहज चलत एखादं वस्त्र टाकलं आणि गळ्यात टाकलं नाही महाराजाचा प्रसाद आहे 2-4 दिवस अंगातून काढत नाही का प्रसाद आहे. कशाला प्रसाद म्हणतील काही सांगता येत. पण प्रसाद म्हणतात कशाला. माणसाच्या जीवनातली दुःखाची प्रवृत्ती दूर करून ज्याला सुखाच्या कारणाला समाधानाच्या दिशेने घेऊन जातो त्याला प्रसाद म्हणतात. प्रसाद आहे सर्व दुःखानां
हा निर इथपर्यंतच आपल्याला सांगायचं. प्रसाद कशाला म्हणतात? प्रसाद सगळ्या दुःखाचं नष्ट करणारे एक औषध आहे. हा नाही, आणि तो प्रसाद आपल्या जीवनात मिळवण्यासाठी आजचा दिवस आहे. नानाविध प्रकारचे प्रसाद आपण घेतले. कोणी नारळाचा घेतला, कोणी साखरेचा घेतला, कोणी पूर्ण ताटात लावलेला, कोणी पात्रावर लावलेला, कोणी चांदीच्या ताटातला, कोणी पितळ्याच्या ताटातला. कसं नानाविध प्रकारचे प्रसाद घेऊन सुख भेटलंय का? तरी पुढल्या वर्षीचा महाराज सप्ताह याच्यापेक्षा मोठा करून दाखवतो. प्रसाद म्हणजे मुक्तीचं साधन आहे. प्रसाद मुक्त करणारं साधन आहे. तरी आम्ही पुढल्या वर्षीच्या प्रसादाच्या अपेक्षा, महाराज तुमचंच कीर्तन राहील बरं का, मी कटाळलो. आज किती वर्ष असेल आपले? नाही, माझं 4th आहे ना प्रसादाच्या कीर्तनाचं. 4 वर्ष झाले एकटाच आहे. तरी प्रसाद संपला, आणि तरी प्रसाद कुणाला भेटला? असे किती गेल्यानंतर भेटणार आहे? शिवहर पण प्रसाद कशाला म्हणतात हे कळणं गरजेचं आहे. गुरुचा घ्यायचा आहे मान्य, गुरुचाच का घ्यायचा? का दुसरे प्रसाद चालत नाहीत का? किंवा तो कसा आहे, कशा पद्धतीने मिळतो? प्रसाद म्हणतात कशाला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. प्रसाद म्हणजे हातात नाही मिळत. प्रसाद कुठल्या पदार्थाला नाहीत मिळत. प्रसाद माणसाचं चित्त शुद्ध करणाऱ्या गोष्टीला प्रसाद म्हणतात. आत्मा शुद्ध करायला औषध भरपूर आहेत, पण चित्त शुद्ध करण्यासाठी माणसाला प्रसादाची आवश्यकता आहे. आणि ज्या प्रसादाने माणसाचं चित्त शुद्ध होतं तो म्हणजे काय? 5 अक्षराचा कोण कोण घेतला? काय चाललंय? नाही का हात 2 वर करा ना, एकच्या ऐवजी कुठे विचारा येणार? हेच होतं का? पुन्हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे, महाराजांनी सांगितले. कोणाला सांगू? ऑप्शन आहे ना आपल्याकडे. जर विचारलं खरंच एखादा आला म्हटलं काय होतं सांग बरं, तर मग आमच्या महाराजांनी सांगितले कुणाला सांगू. किती सोपं जीवन करून ठेवलंय आपलं. जरी एखाद्याला विचारलंच त्याला सांगायचं 5 अक्षराचा आहे. पण कोणत्या 5 अक्षराचा आहे? नकार, शिकार, वकार, मकार, यकार. 5 अक्षर आहेत ना. या 5 अक्षरातला माझा कोणता आहे? तो प्रसाद जाणणं गरजेचं आहे. आणि त्या प्रसादाच्या प्राप्तीसाठी आजचा हा दिवस आहे. आणि आजच्या दिवसात त्या प्रसादानं एकदा प्रसाद घेतला, किती वेळा घ्यावा लागतो? महाराज वर्षाला होतात 13, 14, 15, 20, 25, काही काही गावात 52 वर्ष झाली प्रसाद घ्यायलेतच लोक. मुक्त काय? प्रसाद घेतल्यानंतर जन्म मृत्यूचा फेरा चुकतो म्हणतात. मुक्त होण्याचं साधन एक प्रसाद सांगितलं गेलंय. पण प्रसाद कोणता? तर माझ्या जीवनाचं सुख आणि माझ्या जीवनाची अनुभूती देणारा प्रसाद जर आपल्याकडे असेल तर त्या प्रसादाच्या प्राप्तीनं काय होतं? तो प्रसाद कसा असतोय? अभंगाच्या पहिल्या चरणात गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी, गुरु
गुरुप्रसादाची थोरी गेद वाढवा मोकळा आवाज करा की 10-12 मिनिट श्रेष्ठ भार सगळ्याच्या घर मोकळं करायचे का आवाज दादा काय असेल ते सगळ्याच्या घर बघून घे शिवहार 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 त्याला गेम दे तुझा काय प्रॉब्लेम आहे हॅलो तुझा काय प्रॉब्लेम हॅलो ट्रेबल गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी गुरुप्रसाद आहे काय माहित आहे का सिस्टमवाल्याचं गायकाचं महाराजाचं आजपर्यंत कुण्या सप्त्यात जमलं खरंच जमलं नाही काय भानगड आहे कधी ओळखी नसतात तुमच्या काही नसतात पण तुमचं का जमत नाही हेच मला कळत नाही आजपर्यंत गायकाचं वादकाचं सिस्टमवाल्याचं मी रात्रीच भांडणं मिटवून आलो एक रात्रच्याच कीर्तनात मिटवले आज सकाळची तशी परिस्थिती येऊ नये म्हणून तुझ्या बाजूने तुझी बाजू घेऊ लागलो होतो मी होऊ नये नेमकं कळत नाही की त्याला प्रॉब्लेम असतो का आम्हाला असतो आजपर्यंत नाही कळलं आमचंही कधी जमलं नाही पण ते कसं आहे देवानं दिलेला आवाज आहे ओरडत राहायचं काम करायचं 2 तासाचा संबंध आहे आपला काय त्याच्यासोबत संसार मांडायचा 2 तासाच्या संसारासाठी कशाला अट्टहास करायचा म्हणून फक्त बोलायचं कोणाशी नाही आपलं आपलं काम करून निघून जायचं पण काय होतं की तेच मला आजपर्यंत त्याचा शोध नाही लागला पुढल्या वर्षी शोध लावून येतो पळसकरप्पा शिवहार प्रत्येकाच्या मनासारखा प्रसाद मिळवणं गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसाद कशा स्वरूपात मिळतो मंत्र स्वरूपात लिंग स्वरूपात अष्टावरणातल्या 8 प्रकारातला गुरुप्रसाद आहे आम्ही किती जणांनी घेतला पहिला सांगत असताना आमच्याकडे गुरु सांगतात तो जवळ असणं गरजेचं आहे त्याचं चिंतन असणं गरजेचं आहे मनन असणं गरजेचं कुणाचं आमचं चिंतन उद्या सकाळी शेतामध्ये काय करायचं याचं आहे स्मरण गुरुचं नाही आहे पण आमच्यात मुळात एक तर गुरु कळाला नाही कळाला तर ते आम्ही माणसातला गुरु शोधला म्हणून परमरहस्य वाचण्यामध्ये काहीतरी आमची गफलत झाली आजपर्यंत गुरु तत्वाचा तो जाणीजे कोणता गुरु तत्वातला गुरु पाहिजे एखाद्याला अख्खा गाथा पाठ आहे अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे अख्खा परमरहस्य पाठ आहे लक्ष्मण महाराजांचे 5409 अभंग पाठ आहे पण आचरण नाही करतो काय म्हणून गुरु तत्वाला जाणणारा पाहिजे किंवा गुरु तत्व कशासाठी तर अविनाशी तत्व कोणतं आहे तर गुरु तत्व आहे म्हणून त्या गुरुचा प्रसाद घ्यायचा आणि त्या गुरुचा प्रसाद कशा रूपाने घ्यायचा तर आम्ही प्रसाद घेताना हात पुढं करतो साखर बी दिली तर नाही मग प्रसाद दिला म्हणतो आपण पण त्या प्रसादाने किती वेळाची समाधानता आहे विघरून पोटात जाईपर्यंत किंवा पाणी पेईपर्यंत आणि एक बार का पाणी पिलं की ते प्रसाद पुन्हा दुसरं काहीतरी घ्यावं वाटतं दुसरं काहीतरी खावं वाटतं प्रसाद त्याला नाही माहित एकदा घेतला गुरु प्रसादाची थोरी एवढा श्रेष्ठ प्रसाद आहे त्याच्यासारखा दुसरं काहीच चांगलं नाहीये गुरु प्रसादासारखा दुसरा प्रसाद कुठलाच नाहीये चांगलाही नाहीये आणि त्याच्यासारखी उपमाही दुसरं कशाला देता येत नाही गुरुप्रसाद एवढा थोर आहे सागर किती मोठा आहे सागरम सागराच्या सागराची समुद्राची उपमा समुद्राशिवाय दुसरं कशाला देता येत नाही त्या पद्धतीनं गुरुप्रसादाची थोरी केवढी आहे तर तेवढीच थोर आहे की त्याला दुसरा उपमा देता येत नाही एवढा थोर असलेला प्रसाद फक्त कशासाठी घ्यायचा गुरुप्रसादाची थोरी आणि तो एवढा चांगला आहे आता आम्ही सोमेश्वर बसवला गावात बरोबर आहे कुणाकुणाला माहिती आहे माझा येडबीड लागलं का आम्ही रोज जातो ना असं काही येड्याने प्रश्न विचारता का असं वाटतं ना माणसाला सोमेश्वरा जर एखाद्याला म्हणलं काय झालं ते थोडासा बसवण्यात चुकलाय उचलून आण बरं बाहेर म्हणलं तर कितीही मोठा पैलवान आला कितीही म्हणलं तर हालन आणता येत त्याला बाहेर घेऊन येता येत नाही का बरं तो एवढा भारी आहे बसवताना माणसानेच बसवलाय शक्ती आपणच वापरली आहे पण आता एवढा भारी आहे तो की कुणाच्या 2 पिढ्या जरी आल्या तर तो उचलत हलत
पण तसा गुरुप्रसाद आहे, एकदा मनामध्ये ठसला मंत्र मनी ठसला. ठसला बीज मंत्र नमः शिवाय खुलासा केला बीज मंत्र नमः शिवाय खुलासा केला. सदा प्रेम भक्तीने सदा प्रेम भक्तीने भवसागर तरला. तो मनात ठसला. कोणता नामरूपी मंत्र. नाम गोड तुटे ओढ. एवढं गोड नाव आहे ना, ते मनात ठसलं पाहिजे. आमच्या इकडली नावं विचित्र असतात. आम्ही नाही त्याची नावं घेतो, नाही त्याचं स्मरण करतो, पण जे नाव गोड आहे तो प्रसाद आहे. ज्याचं नाव चांगलं आहे ते जीवनाचा पांग फेडणारा चांगला आहे, पण ती मिळवणं गरजेचं आहे. सार त्यातच आहे. तुटे पार तरण जाण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे सार आहे. त्याच्या कशातलं तर नामातलं. आणि ते सार म्हणजे काय तर प्रसाद आहे. बरोबर. प्रसाद मिळवण्याच्या दृष्टीनं गुरुप्रसाद कशासाठी घ्यायचा तर एवढा श्रेष्ठ आहे. एकदा कानामध्ये दिला आणि हृदयात जर बसला, ऐकले ते कानी धरा. आम्ही कशात धरतो? कानातच धरतो. कानातून इकडून सोडून देतो. कुठं धरतो? त्याला हृदयात नाही साठवत. म्हणून आपल्याला 13वा सप्ताह पुढल्या वर्षी करावं लागेल, 14वा करावं लागेल, 15वा करावं लागेल. जेवढा वय असेल तेवढा करावा लागेल. का तर इकडं आमच्याकडे एक म्हण आहे, नळी फुंकली. ते पुढचं तुम्ही कंप्लीट करायचं, सगळं करायचं आपल्याकडे तेवढा वेळ. तशी अवस्था आमची झाली आहे. प्रत्येक वर्षाला सप्ताह करून, प्रत्येक वर्षाला प्रसाद घेऊन, प्रत्येक वर्षाचा प्रसादाची प्राप्ती करून घेऊन आपल्याला मिळालं काय? पुढल्या वर्षी तेच खटाटोप, तेच अट्टहास, तोच. एकदा प्रसाद भेटला की माणसाला पुन्हा प्रसादाची आवश्यकता भासत. पण कोणता प्रसाद? मंत्ररूपी प्रसाद. गुरुने एक बार कानामध्ये दिला की तो प्रसाद एवढा श्रेष्ठ आहे की त्याच्यासारखं दुसरं कुठलंच औषध नाही. औषध हे जाण कशावर? तर दिव्य रसायन आहे ते. दिव्य रसायन दिव्य रसायन आहे एक प्रकारचं. ते जवळ जर आलं तर माणसातलं अनेक प्रकारच्या रोगाला नीट करणारं औषध म्हणजे काय गुरुप्रसाद. एवढा श्रेष्ठ आहे, एवढा भारी आहे, त्याच्यासारखी उपमा दुसरं कशाला देता येत नाही. श्रेष्ठ तर एवढा आहे.
त्यासारखं दुसरं काहीच श्रेष्ठ नाही. तो पंचाक्षरी मंत्र भगवान शिव परमात्म्याचा कोण देतं तर गुरुच्या मुखातून घेतला की तो प्रसाद रूपी जीवनाचं कार्यता होते, सफलता होते. आणि त्या प्रसादाच्या प्राप्तीनं काय होतं तर बघा दुसरं प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसादिताची स्वामीचा प्रसाद घेताची असं होये जडरी पूजा असं होय जडरी पूजा असं होय जडरी पूजा असं प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. तुम्ही टीव्ही पाहता सगळे? टीव्ही पाहत असाल ना? तात्या आपलं गाव सुधारलं हो, टीव्ही कोणीच पाहत नाही गावात, कोणीच पाहत नाही. आणि पाहिलं तरी इथं सांगत नाही. टीव्ही कोण कोण पाहतं? खरं बोलावं का एवढीच जागा आहे खरं बोलण्याची बरं का, नाही तर दुनिया सगळी खोटी निघाली. एवढीच जागा खरी उरली आहे आता बघताना सगळे. ती एक ॲडव्हर्टाईज आहे ती पहा. पोटात गॅस झाला की ते पुडी फोडायची, पाण्यात टाकायची, गटकुले प्यायची, पण ते पुन्हा वरून म्हणते 6 सेकंद में काम सुरू म्हणते ना. तसा आमचा प्रसाद आहे, ते तरी 6 सेकंद लावतो. पण आमचा गुरुप्रसाद तर घेताची घेतल्याबरोबर काय होतं, ऍक्टिव्ह करतं माणसाला. घेताची स्वामीचा. मला त्या ॲडव्हर्टाईजची काय, ते जाहिरातीशी काही देणं घेणं नाही. ते कोण्या कंपनीच्या मी ते नाव नाही सांगितलं तुम्हाला, पण ते 6 सेकंद तरी लागतात.
पण गुरुप्रसाद एवढा फास्ट काम करतो ना, घेतल्याबरोबर माणसाला ऍक्टिव्ह करतो, सात्विक मार्गाला घेऊन जाते. फक्त मनात मंत्र यावा. कितीतरी प्रकारचा काय क्रोध निर्माण झाला असेल, कसाही काम निर्माण झाला असेल, काय अहंकार निर्माण झाला असेल, लोभ निर्माण झाला असेल, एखाद्याचं पाहून काहीतरी वाटत आलं मत्सर निर्माण झाला असेल, पण त्याच जर वेळेस भगवंताचं किंवा गुरुचं स्मरण होऊन जर त्यांनी दिलेला मंत्र समोर आला तर सगळं नाहीच होतं. किती क्षणात. एखाद्याला चांगले मार्क पडावे, आपल्याला कमी मार्क पडावे आणि फक्त म्हणावं की आपण अभ्यासात कमी पडलो, पुढल्या वर्षी आपण एवढंच करावं, ही जर गुरुकृपा झाली पुन्हा तयारी करावं, अशी जर मनात गुरुकृपा झाली तर माणसाच्या जीवनात प्रसाद कशाला म्हणतात तर याच गोष्टीला प्रसाद म्हणतात, ऍक्टिव्ह होतात. गुरुप्रसादाचे एवढा चांगला प्रसाद मिळाल्यानंतर जीवनात काय होतं, 6 रोगाचा नाश होतो. प्रसाद घेता स्वामीचा चीपशी आल्यास थांबत जा थोडंसं, कारण ते तात्काळ शब्द आहे. रेल्वेचं सगळ्याला माहिती आहे, तिकीट काढल्यानंतर जर एखाद्या वेळेस रिझर्वेशन नाही भेटलं तर कसलं काढावं लागतं, ते तात्काळ काढावं लागतं. म्हणजे एखादा जर रिकामा भेटला तर आपल्याला तिथं बसवता येईल, म्हणून आमचं तात्काळ आहे गुरुप्रसाद. पण आम्हाला ते घेता आला पाहिजे, आम्हाला त्याला मानता आलं पाहिजे. आम्ही कसे माणसं आहेत माहिती आहे का, मग तर संत सांगतात आम्हाला, आपला तो एक देव करून घ्यावा. आपला अगोदर एक देव असणं गरजेचं आहे, एकाची भक्ती मनात असणं गरजेचं आहे. नाहीतर आमचा आजचा वार कोणता, शनिवार आहे. आज कोणत्या देवाला जातात, कोणत्या मारुतीला जातात का, बरं आहे तुमचं. काल कोणत्या देवाला गेलते, देवीच्या मंदिरात का. त्याच्या अगोदर गुरुवार होता ते दत्ताला. पण ते बुधवारी कोणताच देव नाही का, सुट्टी आहे का, पांडुरंगाला दिला का ते, पण मला वाटलं सुट्टीच आहे काय की. पांडुरंगाची एकादशी माहीत होती, बुधवार माहीत नव्हतं मला. असं काही आधी करत नाहीच पांडुरंगाची पूजा बुधवारी करावं म्हणून. मंगळवार अंबाबाईचा असेल ते असेल, आपल्याला काय. सोमवारी महादेव आणि उद्या खंडोबा. किती लोक हुशार आहेत बघा ना. देव वाटून घेणारे एवढा अधिकार तुम्हाला दिला कोण हो. शिवपुराण आम्ही किती दिवस झाला ऐकालोत, इथं बसलेले सगळे शिवपुराण ऐकले तर यावर्षी होतं ना. त्या शिवपुराणाच्या रुद्रसंहितेमध्ये वाराची गंती करत असताना ज्यावेळेस हलाल नावाचं विष निघालं, मंथन झालं. कशाचं मंथन झालं, पृथ्वीचं मंथन झालं, समुद्राचं मंथन झालं, विचाराचं मंथन झालं. नानाविध प्रकारचे मंथन झाल्यानंतर त्याच्यामधून अनेक प्रकारचे रत्न, अनेक प्रकारचे विष, अनेक प्रकारचे कष्ट बाहेर पडली होती. आणि हे लक्ष्मी हे तत्व होतं, त्याला घेण्यासाठी सगळेजण मागे लागले होते की ते तत्व मला पाहिजे, ते तत्व मला पाहिजे, ते तत्व मला पाहिजे. आणि विष हे तत्व कोणीही घेत नव्हतं. त्यावेळेस शिव परमात्म्यानं विष घेतलं, विष घेतलं आणि लक्ष्मी कुणाला दिली, पण खरा लक्ष्मीचा वार नाही सांगितला. ते लक्ष्मीची पूजा करत असतानाही म्हणून आमच्याकडे म्हणतात दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला.
प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की ते परमशिव परमात्म्याला सोडून त्याला बाजूला ठेवून काय करायला गेलता? यज्ञ करायला गेला. बाकी काय करावं लागलं ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ती स्टोरी मी सांगत नाही, ते त्याचा सिद्धांत सांगत नाही. पण शिवपुराणानुसार प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वारी एकच देव आहे, तो म्हणजे परमपिता परमेश्वर. हा अधिकार कोण दिला? आता काय काय जणाला ते वेगळं वाटतं, पण हे अधिकार कोण दिला? तर लक्ष्मी घेऊन जाताना विष्णूने अधिकार केला, इथून पुढचे 7ही दिवस, जेवढे दिवस मी जगल तेवढं स्मरण तुझं राहील, माझं राहणार नाही. म्हणून आजही आषाढी एकादशीला पहिली पूजा कोणाची आहे? आम्ही जातो पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, पण त्याविषयी दर्शन दोघाचं होतं, ते नाही पाहत लोक. हे भेद आमच्या मनात कालून ठेवलाय, तिथं नाही आहे. तिथं दोघाचं दर्शन घ्यायला सांगितलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि तो भेद माणसाच्या मनातला जावा, तो प्रसाद माणसाच्या जीवनात कामी येतो. गुरुप्रसाद काय करतो? स्वामीचा प्रसाद घेतला, माणसाच्या मनातला भेद नाहीसा होतो, क्रोध नाहीसा होतो. आणि त्या प्रसादाच्या प्राप्तीनं ही वारच आहेत. कुण्या देवाला विकत नाही दिले, कुण्या देवाचे नाही. सगळ्या दिवशी एकच पूजा. म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे, उठता बसता उठता बैसता चालता बोलता, उठता बैसता चालता त्यापेक्षा सोपं करून सांगा. असनी शयनी भोजनी गमनी. त्यापेक्षा सोपं. उठता बसता कळत नाही, असनी शयनी कळते. हुशार आहे तो. आपल्याला वाटतं फक्त आपल्यालाच परमार्थ कळतो, आपल्यापेक्षा यांना परमार्थ जास्त कळतो. याच्यावर आता नाही बोलत मी, वर्षाला तेच काय बोलावं. आणि ज्या प्रसादाच्या प्राप्तीनं माणसाच्यातले 6 नाहीसे होऊन जातात. कोणते? कामाचं कारण सांगितलं, लोभाचं कारण सांगितलं, क्रोधाचं कारण सांगितलं, आणि सगळ्यात मोठा अहंकार आहे माणसाच्या जीवनात. आणि तो अहंकार कशानं नाहीसा होतो? तर ज्यावेळेस सगळ्याला पाहण्याची दृष्टी बदलते ना, ज्यावेळेस मी पाहिलंय सगळा मंडप एकसारखा आहे, खालीवरही जिथं दिसत नाही, त्याला समजा की याच्यातला अहंकार गेला. नम्र झाला सर्वभूती नम्र होता आलं पाहिजे, एकसारखं पाहता आलं पाहिजे. म्हणजे माणसाचा क्रोध मग निर्माण झालेला क्रोध शांत झाला की समजा अहंकाराचा नाश झाला. क्रोध माणसाला निर्माण करता येतो कुणाकडे पाहून? फक्त न घडलेल्या गोष्टीकडे पाहून. आणि ते पुढच्या जीवनामध्ये माणसाला काय करावं लागतं? मी कोण आहे जो विसरतो ना, मी कोण आहे जो विसरून जातो, त्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर, अहंकार आणि लोभ येत मीच कोण आहे माहिती नाही. नाहीतर आपल्याला वाटतं एवढं मोठं चांगलं, एवढं सजवलं होतं मला यायला, मग मी किती दमाने यायला पाहिजे होतो. कोण कोण पाहिलं त्याला मला माहित नाही. लक्ष त्या सजवण्याकडे नाही, तर त्या लक्ष त्या बनवणाऱ्याच्या भावनेकडे असलं पाहिजे. सजवलंय का याला किंमत नाही, पण त्याची भावना तिथं सजवण्याची झाली ना, याला किंमत द्यायला शिका. मोठेपणा करत असताना हार मोठा आहे, पण हार विणत असताना सुया टोचणाऱ्याच्या हाताचाही कधी कधी विचार कर. हे जर मी पणातला आहे ना, मला हार घातला नाहीये, हार कुणाचा आहे माहिती नाही, हार फुलांचा आहे, तो फुलालाच राहील. आपण फक्त शिल्लकची लुडबुड आहे, काही काळापुरतं नशिबानं भेटलंय आपल्याला ते. आणि मी कोण आहे? मी तू पण नवरे रे, मी
शेवटचं किंवा मी आठ मिनिट तुम शिवहार शिवा काय झाले 12 मिनिट उरलेत आपल्याकडे 12ला संपवायला सांगितलंय 12 मिनिट उरले जीवनाचे 12 वाजण्याच्या अगोदर आपले 12 वाजवावे आपण सुरू कितीला झालं काय मला काही गडबड नाही पण मला अजून एक कीर्तन आहे एवढंच आहे काही गडबड नाही मला इतकं करून आज एका ठिकाणी कीर्तनाला परभणी शहरात जायचंय हा तसा 1 तास वेळ आहे म्हणून 12ला म्हणजे 12ला संपवायचं मी तू पण नवरे रे सुख अक्षयी होई अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी मी कोण आहे विसरणं गरजेचं आहे कारण ज्याला ज्याला मी शिल्लक आहे ना त्याला कुठल्याही प्रकारचं सुख नाही लागत कारण काय शेजाऱ्यानं चांगलं घर बांधलं कोण शेजाऱ्यानं चांगलं घर बांधलं आणि माझ्यासारखा माणूस जर गावात आला हे घर कोणाचं आहे ते सरळ सांगत नाही उमाकांत शिराळेचं आहे म्हणून ते नाही का म्हणे कीर्तन करत फिरतंय मग याच्याहून ओळखायचं की याच्या सांगण्याचा भाव काय याच्या सांगण्याचा भाव काय मी आणि तू मग त्याला सुख आहे म्हणावं लागेल का आणि त्यानं सांगितलं तर मला खूप आनंद वाटला असेल ना ते कीर्तन करत फिरणारा ते गावोगावी सप्त्याला जाते ते भजन करतात ते अशी ओळख सांगितल्यावर समाधान वाटतं का नाही आहे ते अक्षय सुख नाही आहे जर एखाद्यानं म्हणलं ते आमचे उमाकांत शिराळेत ना महाराज खूप कष्टातून त्यांनी घर बांधलं हे खरा आनंद वाटतो आणि ते सुख जे आहे ना 4 दिवसापर्यंत का होईना पण माणसाच्या मनात स्थिर राहतं उमाकांत तुम्ही भेटेपर्यंत तुम्ही भेटल्याबरोबर पहिलं सांगतो की मला तुमच्या गावचे अमुक अमुक भेटले होते हो त्यांना मी सहज म्हणतो त्यांनी कष्टानं बांधले म्हणून सांगितलं हे जसं ऐकताना जे सुख आहे ना ते अक्षय सुख आहे न संपणारं सुख आहे म्हणून मानवाच्या जीवनात किंवा माणसाच्या इतरांना चांगलं म्हणणं जमवून घेतलं पाहिजे नाही जमलं तरी चालतंय पण जमवून कशासाठी तर या ब्रह्मानंद सुखासाठी कारण एवढं सुख भरलं या पृथ्वीवर दुःख समूळ आहे दुःख नाहीच आहे फक्त आम्ही मानतो दुःख आम्ही भविष्याच्या विचारामध्ये जीवन घालवतोय किती जण ठेविले अनंते तसेची राहावे आज आपण समाधान आहेत का जे आपल्यापर्यंत घडते की आपल्यासाठी घडते त्याला काहीतरी कारण आहे काय कारण आहे तर ते कारणच आहे फक्त त्याला जी इच्छा आहे ते घडवते कुंभाराला मातीचं मडकं बनवण्यासाठी मातीचा विचार करावा लागतो पण ते कुठली माती आणतं एक तर टेकाची नाहीतर मग नदीचा गाळ वाहून आला आणि जे कडला येऊन थांबते ती माती कुठलीही नाही घेत तुमच्या शेतात एवढी काळी माती घेऊन जा म्हणलं तर घेऊन जात नाही ते फक्त 2 ठिकाणची माती आणतं एक टेकाची त्या वारुळाची त्या मुंग्याच्या घराची आणि दुसरी नदीत वाहून आली सार उरलेली माती घेऊन येतं आणि हेही असंच आहे टेकाची माती मुंग्या जे सगळं त्यांचं वापरून सार उरलेली हलकी बाजूला टाकतात ना ते आनंद जसं बनवतं आणि ते बनवण्यामध्ये जे सुख आहे ते ब्रह्मानंद सुख आहे पण ते विकताना जो आनंद आहे तेच मडकं कुणाच्या तर थंड पाणी देणार आहे आणि तेच मडकं कुणाच्या तर समोर चालवून एखाद्याला शेवटच्या गंतव्यस्थानापर्यंत लोकेशन देणार आहे बरोबर आहे त्या मडक्याचा जो आनंद आहे ना जीवनामध्ये ते टिकण्यापुरता आहे पण काही मटके फुटतात आणि काही मटके शिल्लक राहत फक्त सार उरलेल्या जीवनाची अवस्था तशी आहे म्हणून आपण जे मटकं तयार झालो ते पाण्याचं बनायचंय की तेडीच्या पुढं चालायचं बनायचंय हे प्रत्येकाच्या हात आहे ते ब्रह्मानंद सुखाची प्राप्ती आहे गगनी आनंद एवढा आनंद आहे ती ब्रह्मानंद सुखाची प्राप्ती झाल्यानंतर गगनात नमानार आनंद होतो गगन केवढा आहे म्हणून विचारतं गगनम गगनाकारम सागरम सागराचं सागराला ना गगनाला उपमा देता येत नाही ती त्यांच्यासारखंच पाहिजे आणि तसंच असण्यासाठी तेवढंच असण्यासाठी काय करावं लागतं माणसाच्या जीवनात भजन करावं लागतं गगन काय भजनातला आनंद कशात आहे का बघा ना तुम्ही कितीही मोठे डीजे लावा किती मोठे लावा काय ते डीजेच म्हणतात ना डीजे किती वेळ चालू शकलो त्याचा आनंद किती वेळ आहे 10-15 मिनिट आणि याच्या जर सोबत नाचलं तर दिवस रात्र नाचत त्याला काय हार्टला प्रॉब्लेम येणार दम येणार बोलताना धाप लागणार काहीच होत नाही कारण ते सजीव आहे ते निर्जीवासोबत राहणार जीवासोबत राहून भजन केलेलं
शंकर जय शंकर सर्वांनी टाळ्या. तुम्हाला हात दिले देवानं, कशाला दिले तो? जेवण करायला. भजन करायला. त्याच हातानं जीवनात आल्यानंतर एकदा टाळी वाजव म्हणून सांगितलंय. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. आता 8 दिवस कुणाचं खाल्लंय? खाल्लंय ना त्या सोमेश्वराच्या नावानं. पंगत बसली की कुंडली कवरधारी विठ्ठल सोमेश्वर महाराज की. हा? सोमेश्वर महाराज की की जय. या म्हणल्यावर ती अर्धी तोडलेली अख्खी कड दुसरं येईपर्यंत संपली. खाल्ली की नाही पोळी त्याची. मग टाळी कोणाची वाजवायची आता? शंकर. जय शंकर हात आहे. जय शंकर